संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी जी आहे ती आज पुण्यात दाखल होती आहे। माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा माऊलीचा पालखी रथ आहे, जो आता बपखेल चौकामध्ये थोड्या वेळाने पोहोचेल। खरं तर ज्यावेळेस प्रस्थान झालं त्यावेळेस मोजक्याच वारकऱ्यांसोबत असलेला हा पालखी सोहळा जो आहे तो आता मात्र लाखो हजारो वारकरी जे आहेत या पालखीत सहभागी झालेले आहेत। आणि पुण्याकडे जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते मात्र आपल्याला वारकऱ्यांनी सगळे गजबजलेले आहेत। झेंडा, पताका, टाळ, मृदुंग, डोक्यावरती आपलं सामान साहित्य घेऊन प्रत्येक वारकरी माऊलीच्या सोबत जो आहे तो आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जो आहे तो आता निघालेला आहे। आणि त्याचबरोबर पुण्यनगरीमध्ये जे मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचं स्वागत होतं ते स्वागत सुद्धा आता ही या दिघीतून जे झालेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। दिंड्या, पताका ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते आता भजन करत आपला आनंद साजरा करत खरं तर या पुण्याकडे निघालेले आहेत। 2 दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहेत। पावसाचं सावट त्यामुळे जे आहे ते दिंडीवरती कशी होणार असा जो प्रश्न निर्माण झाला होता। सातत्याने वारकरी सांगत होते की पांडुरंग सगळं चांगलं करेल। आणि आज सकाळपासून जे आहे ते वारकऱ्यांना चालण्यासाठी पावसाने सुद्धा उघड दिलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा हा सगळा जनसमुदाय जो आहे हा सगळा जो मेळा आहे भक्तांचा अतिशय आनंदात नाचत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि नामघोषात तुकोबा ज्ञानोबाच्या नामघोषात या सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या आता हळूहळू जे आहेत ते पुण्याकडे प्रस्थान होत आहेत। आज पुण्यात या सगळ्या पालख्या दाखल होतील आणि 2 दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहेत। आता मात्र जे आहे ते या सगळ्या आकाशामध्ये गगनामध्ये जो आहे तो जयघोष जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।